पुढच्या बातमीकडे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जीएसटी बाबतचा निर्णय घेताना हजारो कोटींचा महसूल बुडवल्याचा पराक्रम केल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। मुंबईतल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे। जीएसटीच्या मंजुरीनंतर 16 सप्टेंबर रोजी केंद्राने काढलेल्या अधिसूचनेद्वारे कलम 17 हे लागू करण्यात आलं, पण याच कलमामुळे मुंबई महापालिकेचा जकात गोळा करण्याचा अधिकार रद्द झालाय। महाराष्ट्रातील सर्व महापालिकांना 50 कोटींपेक्षा अधिकच्या उलाढालीवरचा एलबीटी देखील गोळा करता येणार नाहीये। इतकंच नाही तर देशातील पेट्रोलियम आणि मद्य सोडून इतर सर्व उत्पादनांवरती असणारी एक्साइज ड्यूटी गोळा करता येणार नाहीये। या गंभीर चुकीमुळे केंद्र सरकारसमोर आता कोणताच पर्याय उरलेला नाहीये। त्यामुळे ही घोडचूक तातडीने दुरुस्त करून सरकारला वैधानिक परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे। शिवाय गेल्या 4 दिवसात पालिकेने गोळा केलेला जकात कर आणि एलबीटी परत करण्याची मागणी देखील चव्हाणांनी केली आहे। अर्थ मंत्रालयाने जीएसटीच्या बाबतीमध्ये कुठले कलम किती तारखेपर्यंत लागू होईल हा जो त्यांचा अधिकार आहे तो वापरून 16 सप्टेंबरपासून काही कलम लागू केलेली आहेत। कलम 17 हे 16 सप्टेंबरपासून लागू झालेलं आहे आणि ही गंभीर चूक आहे। म्हणजे मला वाटत नाही की देशाच्या इतिहासामध्ये इतकी मोठी कधी चूक झालेली आहे। तर त्यामुळं 16 तारखेपासून आपल्याला एक्साइज ड्यूटी अखबारी कर असेल तो घेता येणार नाही, मुंबईला ऑक्ट्रॉय घेता येणार नाही, राज्यामध्ये जो एलबीटी आहे, गुजरात मध्य प्रदेशमध्ये एंट्री टॅक्स आहे तो घेता येणार नाही आणि 4 दिवस जो कर गोळा केलेला आहे तो बेकायदेशीर आहे, तो परत करावा लागेल सगळ्यांना। त्यामुळे फारच मोठी चूक झालेली आहे। तर ते कशी दुरुस्त करणार मला माहिती नाही। जे तज्ज्ञ आहेत फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये त्यांचा काही सल्ला घेतलेला दिसत नाही आणि हे डिपार्टमेंटमधले आपसातले जे वाद आहेत त्याचा परिणाम आहे। आता इतका मोठा वैधानिक प्रॉब्लेम झालेला आहे, लीगल प्रॉब्लेम झालेला आहे की हे सगळे पैसे परत करावे लागतील।